संभाजीनगरमध्ये मुख्य नमाज पठणानंतर फिलिस्तीनी समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली। विवादित एसडीपीआय संघटनेच्या फलकावर फ्री फिलिस्तीन मजकूर लिहून घोषणाबाजी करण्यात आली आहे। हजारो मुस्लिम बांधव तरुणांनी पोस्टर हातात घेत ही घोषणाबाजी केलेली आहे। तर छावणी येथील मुख्य ईदगाह मैदान परिसरातील ही घटना आता समोर आलेली आहे। मुख्य नमाज पठणानंतर फिलिस्तीन समर्थनार्थ या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आल्याची दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी या परिसर ईदगाह मैदान या ईदगाह मैदानावर नमाज पठणाच्या नंतर फिलिस्तीन समर्थनात घोषणाबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। त्या प्रकारचे पोस्टर सुद्धा हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळतं। मुख्य नमाज पठणानंतर फिलिस्तीनी समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली। हुजूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस है कि मुसलमान का भाई है। अगर यहाँ पर अगर हमारे भाइयों को तकलीफ हो रही है तो हम लोगों को तकलीफ हो रही है तो हम लोग सपोर्ट करें इंशाल्लाह। फ्री फलस्तीन, सब भाई तैयार ना फ्री फलस्तीन के लिए। फ्री 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 फलस्तीन। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे छत्रपती संभाजीनगरमधून आपल्यासोबत जोडलेत। सचिन, संभाजीनगरच्या छावणी येथील ईदगाह मैदानात नमाज पठणानंतर फिलिस्तीनी समर्थनात घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला। काय संपूर्ण प्रकार आहे? कारण मुख्य नमाज पठण ये छत्रपती संभाजीनगरच्या छावणी ईदगाहमध्ये होत असते। ही नमाज पठण जो कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर जेव्हा हे सर्व मुस्लिम बांधव जात होते त्यामध्ये अचानक एका तरुणाने हातामध्ये एसडीपीआयचं बॅनर आणि त्याच्यावरती फ्री फिलिस्तीन असं लिहिलेलं होतं। तो बॅनर हातामध्ये घेतला आणि तो घोषणाबाजी देत जात होता। फ्री फलस्तीनच्या जे घोषणाबाजी देत होता आणि इतर जे त्याचे सहकारी आहे ते देखील या घोषणाबाजीमध्ये त्याचं साथ देत होते। पोलिसांनी देखील त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर त्या तरुणाने त्या पोलिसांना न जुमानता पुन्हा घोषणाबाजी केली होती। आणि त्यानंतर त्याला जेव्हा विचारण्यात आलं की नेमकं काय प्रकार आहे आणि तू कुणाचं समर्थन करतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही या ठिकाणी फिलिस्तीनचं समर्थन करत आहोत, आम्ही मुस्लिम आहोत म्हणून आम्ही फिलिस्तीनचं समर्थन करत असल्याचं त्या तरुणाने सांगितलेलं आहे। एसडीपीआयचा कार्यकर्ता असल्याचं देखील तो बोलले जातोय आणि त्या बॅनरवरती जालना असा लोकेशन लिहिलेलं होतं, त्यामुळे तो जालन्याचा असावा असा देखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मात्र त्यांनी जेव्हा या परिसरामध्ये घोषणाबाजी केली त्यावेळेस काही काळासाठी का होईना मात्र वातावरण थोडंसं तणावपूर्ण बनलं होतं। करण, नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।